नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो वर्धा जिल्हा पोलीस भरतीचे सर्व मैदानी चाचणीची इथं पूर्ण मैदानी चाचणी संपलेली आहेत आणि मित्रांनो त्यांचा रिझल्ट पण लागलेला आहे। मैदानी चाचणीचं लेखी परीक्षेसाठी रिझल्ट लागलेला आहे। मित्रांनो, किती कट ऑफ गेलाय, किती मार्कावर कट ऑफ गेलाय आणि किती मुलं पात्र झालेत लेखी परीक्षेसाठी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पूर्ण पीडीएफ तुम्हाला दाखवणार आहे की किती मुलं पास झालेत लेखी परीक्षेसाठी, किती मुलाला बोलवण्यात येणार आहे, किती मुलं लेखी परीक्षेसाठी आणि किती कट ऑफ गेलाय, कोणत्या कास्टनुसार किती कट ऑफ गेलाय, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर चला मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला पीडीएफ दाखवतो आणि तुम्हाला कट ऑफ पण सांगणार आहे। व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा तुम्ही, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये कट ऑफ सांगणार आहे किती कट ऑफ लागले। तर बघू शकतात मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही बघा, वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 लेखी परीक्षा करिता पात्र उमेदवारांची निवड यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी इथं दिली। अपात्र उमेदवारांची पण दिलेली आहेत आणि जे पात्र झालेत लेखी परीक्षेसाठी त्यांचे पण इथं जी लिस्ट आहे मित्रांनो ती दिलेली आहे आणि कट ऑफ पण तुम्हाला सांगेल व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा तुम्ही। शेवटमध्ये तुम्हाला मी कट ऑफ सांगेल व्हिडिओचा। तर बघा मित्रांनो, इथं जो सर्वात पहिले जो मुलगा आहे बघा, त्याचा चेस्ट नंबर इथं बघा नाव दिलेले आहेत आणि मित्रांनो ही कॅटेगरी जी आहे बघा, कॅटेगरी जनरल कॅटेगरीचं सांगाल मी तुम्हाला, ओपनचं सांगत आहे बघा, पोलीस रिक्वायरमेंट 2022-23 वर्धा डिस्ट्रिक्ट। तर हे ओपन कॅटेगरीचं आहे मित्रांनो बघा। जनरल मध्ये बघा, बघू शकता तुम्ही ओपन मेरिट आहे मित्रांनो, बघू शकतात। तर इथं बघा मित्रांनो एवढे विद्यार्थी आहेत। तर आता सर्वात पहिले मी तुम्हाला कास्टनुसार सांगतो बघा, इथं पोलीस रिक्वायरमेंट 2022-23 वर्धा डिस्ट्रिक्ट कॅटेगरी एससी कॅटेगरीचं बघू शकता तुम्ही। इथं बघा सर्वात पहिले जो मुलगाचा इथं चेस्ट नंबर दिलेला आहे आणि त्याचं पूर्ण नाव दिलेलं आहे, इथं कॅटेगरी दिलेली आहे, रिझर्वेशन दिलेलं आहे आणि त्याला एकूण किती मार्क आहेत ते दिलेले आहेत आणि तो एससी मेरिट मधून येतो, म्हणजे ज्या मेरिट मधून तो बसलाय तो मेरिट इथं दिलेले आहेत, बघू शकता तुम्ही। इथं बघा तर फिमेलचं पण दिलेलं आहे मित्रांनो, फिमेल रिझर्वेशन, फिमेलच्या 2 की 3च वेकेन्सी होत्या वाटतं। तर हे एससी कॅटेगरीचे बघू शकता तुम्ही। एकूण इथं एससी कॅटेगरीचे मुलं इथं 30 मुलं पात्र केलेले आहेत परीक्षेसाठी, बघू शकतात। मुलं मुली सर्व मिळून 30 पात्र केले, 30 विद्यार्थी पात्र केलेले आहेत सर्व मिळून। तर बघू शकता तुम्ही। आता हे एसटी कॅटेगरी आहे, कॅटेगरी बघू शकता तुम्ही एसटी कॅटेगरी। तर मित्रांनो एसटी कॅटेगरीचं इथं बघा एकूण तुम्हाला दाखवतो बघा, एसटी कॅटेगरीचे एकूण 10 मुलं पात्र केलेले आहेत, 10 मुलं आणि 10 मुलंच आहे मित्रांनो, फक्त मुलींच्या वेकेन्सी नव्हत्या वाटतं। तर 10 मुलं पास केलेले इथं एसटी कॅटेगरीला बघा वर्धा जिल्ह्यामध्ये। तर तुम्हाला बघू शकता इथं नाव दिलेलं आहे, चेस्ट नंबर दिलेलं आहे मुलाचं, कॅटेगरी दिलेली आहेत आणि त्याला एकूण टोटल मार्क किती आहे ते पण दिलेलं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो हे एसटी कॅटेगरीचं होतं। आता बघू शकतात नंतरची जी कॅटेगरी आहे ती व्हीजे आणि व्हीजे डीटीए ही कॅटेगरी आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये मित्रांनो एकूण मुलं बघू शकता तुम्ही, एकूण 14 मुलं पात्र केलेले आहेत आणि त्यांचं इथं चेस्ट नंबर दिलेलं आहे, त्यांचं संपूर्ण नाव दिलेलं आहे, कॅटेगरी कोणती आहे ते दिलेलं आहे, पॅरलल रिझर्वेशन दिलेलं आहे, एकूण त्यांचे मार्क किती आहेत ते पण दिलेले आहे आणि ते व्हीजे मेरिट मधून बसतात हे इथं रिमार्क मध्ये दिलेलं आहे मित्रांनो। तर खाली जसं तुम्ही असाल नंतरची जी कॅटेगरी आहे बघा मित्रांनो, एनटीबी नंतरची कॅटेगरी आहे। एनटीबी मध्ये मित्रांनो बघा एकूण 14 मुलं इथं पात्र केलेले आहेत लेखी परीक्षेसाठी आणि त्यांचे बघू शकतात चेस्ट नंबर दिलेले आहे, इथं त्यांचं पूर्ण नाव दिलेलं आहे, कॅटेगरी दिलेले आहे, पॅरलल रिझर्वेशन दिलेलं आहे आणि त्यांचे मार्क किती आहेत ते दिलेले आहेत आणि ते एनटीबी मेरिट मधून बसलेत ते इथं दिलेले आहेत। जसं तुम्ही खाली असाल तर इथं कॅटेगरी एनटीसी दिलेली आहे, बघू शकता तुम्ही। इथं पण एकूण 12 विद्यार्थी पात्र केलेले आहेत लेखी परीक्षेसाठी, त्यांचे पूर्ण नाव दिलेले आहेत, त्यांची कॅटेगरी दिलेली आहे, इथं त्यांचे मार्क दिलेले आहेत, सर्व संपूर्ण मार्क दिलेले आहेत बघू शकतात। नंतर जसं असाल मित्रांनो तर इथं ओबीसीचं आहे बघा, इथं ओबीसी बघू शकता तुम्ही, कॅटेगरी ओबीसी। तर मित्रांनो ओबीसीचे बघा थोडं ब्लर दिसत असेल तर इथं बघा ओबीसीचे सर्वात पहिले इथं चेस्ट नंबर दिलेलं आहे मुलांचं, त्यांचं पूर्ण नाव दिलेलं आहे, कॅटेगरी दिलेली आहे, पॅरलल रिझर्वेशन दिलेलं आहे, एकूण टोटल मार्क किती ते पण इथं दिलेले आहेत मित्रांनो। तर अशा प्रकारे बघा मित्रांनो ओबीसीचे जे मुलं आहेत मित्रांनो, ओबीसीचे एकूण इथं 45 मुलांना पात्र केले आहेत लेखी परीक्षेसाठी वर्धा जिल्ह्यामध्ये। जसं तुम्ही खाली असाल मित्रांनो दोन्ही आहे मित्रांनो, इथं फिमेल रिझर्वेशन पण आहे, मुलं आणि मुली दोन्ही आहे मित्रांनो एका पीडीएफ मध्येच बघू शकतात। आणि मित्रांनो बघा आता सर्वात महत्वाची बघा कॅटेगरी एसईबीसी मित्रांनो। तर एसईबीसी मध्ये एकूण मित्रांनो 19 मुलं मुली यांना पास केलेले आहेत लेखी परीक्षेसाठी। त्यांचं कट ऑफ काय ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगणार आहे मित्रांनो, मी शेवटमध्ये सांगणार आहे व्हिडिओच्या, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तर कॅटेगरी बघू शकता, त्यांचं नाव दिलेलं आहे, इथं चेस्ट नंबर दिलेले आहेत आणि त्यांना किती मार्क आहेत ते पण दिलेले आहे आणि ते कॅटेगरी कोणती आहे एसईबीसी कॅटेगरीमध्ये दिलेले आहेत। इथं फिमेल पण आहे मित्रांनो, 3 फिमेल। तर जसं तुम्ही खाली असाल मित्रांनो इथे तुम्हाला कॅटेगरी ईडब्ल्यूएस दिसेल, ईडब्ल्यूएस चे एकूण 10 मुलं पात्र केले आहेत लेखी परीक्षेसाठी, मुलं मुली
आणि त्यांचे मार्क पण दिलेले इथं चेस्ट नंबर दिलेले आहे, त्यांचे पूर्ण नाव दिलेले आहेत आणि कॅटेगरी WS दिलेली आहे. जसं तुम्ही खाली असाल मित्रांनो तर मित्रांनो जसं तुम्ही खाली असाल तर इथं मित्रांनो बघा कॅन्डिडेट नॉट क्वालिफाय फॉर रिटर्न एक्झाम म्हणजेच अपात्र ही अपात्र यादी आहे मित्रांनो. बघा इथं अपात्र यादी दिलेली आहेत. आता हे अपात्र यादी मी तुम्हाला बघू शकता, तुम्ही बघू शकता पूर्ण अपात्र यादी आहे इथं. अशा प्रकारे मित्रांनो एकूण इथं 344 मुलं अपात्र झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही. जसं तुम्ही खाली असाल तर बघा इथं मित्रांनो आता तुम्हाला कट ऑफ सांगतो मी, तुम्हाला कट ऑफ सांगतो. बघा मित्रांनो हा कट ऑफ आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. मित्रांनो ओपनचं इथं कट ऑफ गेलेलं आहे म्हणजे 43 गेलेलं आहे ओपनचं कट ऑफ. इथं ओपनचं कट ऑफ 43 गेलेलं आहे आणि जसं तुम्ही SCचं बघू शकता मित्रांनो, SCचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो इथं 35 मार्कावर लागलेला आहे SC आणि STचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो 37 मार्कावर आहे. VJAचं कट ऑफ इथं 36 मार्कावर लागलेलं आहे. NTBचं कट ऑफ 38 मार्कावर लागलेलं आहे मित्रांनो आणि NTCचं कट ऑफ इथं 37 मार्कावर. OBCचं कट ऑफ इथं 36 मार्क, EWSचं कट ऑफ 26 मार्क आणि SEBCचं कट ऑफ इथं 26 मार्क. अशा प्रकारे मित्रांनो हा कट ऑफ होता वर्धा जिल्ह्याचा लेखी परीक्षेसाठी पात्र होणाऱ्या उमेदवारांचा. इथं एवढा कट ऑफ लागलेला आहे कास्टनुसार आणि एकूण तुम्हाला बघू शकता तुम्ही एकूण इथं आता इथं खाली अपात्र यादी सुरू होते तर एकूण बघू शकता तुम्ही एकूण 350 किंवा 400 मुलं इथं पास झालेले आहेत लेखी परीक्षेसाठी. संपूर्ण माहिती बघू शकता तुम्ही. जर मित्रांनो तुम्हाला ही PDF बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मी PDF अपलोड केलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. जर तुम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तुम्ही पात्र झाले लेखी परीक्षेसाठी किंवा अपात्र झाले ते तुम्ही चेक करू शकतात आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जाऊन, तिथं ही PDF अवेलेबल आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पोलीस भरतीचे. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद.